अरे बापरे, काय आहे? सांभाळून कमाले, सांभाळून. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे ट्रॅकिंग संदर्भात, कारण की आम्ही निघालो आहे हरिहरगडाच्या ट्रॅकिंगसाठी. आणि आता आम्ही इथे तुम्ही बघताय की आम्ही इगतपुरीमध्ये हॉल्ट केला आणि आता इथून आम्ही सकाळ झालेली आहे आणि आता इथून आम्ही फायनली निघालेलो आहोत. आणि पुढे घोटीमध्ये जाऊन 5 मिनिट आम्ही विश्रांती केली विनायकच्या घरी, माझा मित्र विनायक, आणि याच्या घरी आम्ही थांबल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. आणि पुढे गेल्यानंतर आम्ही जस्ट पोहोचलो, आम्ही जवळपास म्हणजे वाडा जवार रोडला आम्ही पोहोचलो आणि त्या ठिकाणी एक सुंदर हॉटेल आहे, त्या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे केला. गौतम सर, क्या खाओगे? जो मिलेगा खाना पड़ेगा, अपने पास ज़्यादा चॉइस तो नहीं। यहाँ पे तो मिसल पाव है, सैंडविच है, लेकिन वो मतलब वो थोड़ा सा ऑयली रहेगा, चलेगा आपको? गौतम सर पेटीस म्हणाले, पण त्यांनी मिसळवरती ताव मारला. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्यांना मिसळ खाण्यासाठी त्यांना स्वतःला आवरता आलं नाही. आणि मित्रांनो, मिसळ पण या हॉटेलमधली तितकीच झणझणीत होती, मजा आली मित्रांनो. आणि फायनली मित्रांनो, आपल्याला हरिहरगडाचा बोर्ड दिसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथूनच आपला हा रस्ता पुढे घेऊन जाणार आहे आपल्याला. आणि आता जो तुम्हाला समोर गड दिसणार आहे तोच हरिहर असणार आहे. आणि या बोर्डाच्या दिशेला जो ॲरो दाखवला आहे तिथूनच आपल्याला हरिहरगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, मग बघूया पुढे जाऊ. आता आम्ही आलेलो आहोत हरिहरच्या एकदम पायथ्याशी आणि इथून आता मी ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. थोडा वेळ द्या, कारण की आता इथून आम्ही पुढे जाणार, कारण की इथून आम्हाला पायी चालायचं आहे, बरंच चालायचं आहे, जवळपास अर्धा 45 मिनिट चालायचं आहे. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला पुढे जाऊन दाखवू की नेमकं कसं आहे गड, काय आहे. हा आमचा ट्रेकिंगचा हरिहरचा पहिला अनुभव आहे आमच्या सगळ्याचा. आमची 5 जणांची टीम आहे आणि अतिशय सुंदर सगळेजण आम्ही तयारीत आहोत. तर तुम्ही नक्की बघू शकता की आम्ही कशा पद्धतीने ट्रेकिंग करतो आहे. आणि आम्ही अगदी प्रोफेशनल नाही आहे, पण आमचं असं पण होता की आम्ही आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी येऊन ट्रेकिंगचा अनुभव घेऊ. तर मित्रांनो, चला बघा आपण की आपण कशा पद्धतीने ट्रेकिंग करतो. चलो, बाय बाय. मला अक्षरशः काठ्या गोळ्या कराव्या लागल्या, कारण की वरती माकडं भरपूर त्रास देतात असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं. या वर्षीची शिवजयंती आमची या गडावरती साजरी होणार आहे, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होता. आमच्या 5ही जणांना खूप आनंद होता. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर मला चांगल्या गोष्टींच्या बाईट्स घेण्याचा मोह आवडता आला नाही. आणि बाईट्स अशा होत्या की अतिशय सुंदर झाल्या. मित्रांनो, सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय आणि तुमचं या संकुट यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या हरिहरगडावरती आला तर नेमका किती वाजता इथपर्यंत तुम्ही पोहोचला, म्हणजे पायथ्यापासून सुरुवात कधीपासून सुरू केली तुम्ही चढायला? जय जिजाऊ जय शिवराय. मी हर्षल देशमुख, खामगाव जिल्हा बुलढाणा इथून आलेलो असून सकाळी 8 वाजता मी गडावर चढणे चालू केले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि माझे मित्र जे कलिग आहेत माझ्यासोबत बँकेमध्ये काम करतात ते आलेले आहेत. बरं. माझी इच्छा होती की आज शिवछत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी माझ्या बाळाला किल्ल्यावर घेऊन यायचं. क्या बात आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 9ला चढणे चालू केले आणि आता बालेकिल्ला झाला असून आता बाळाला थोडंसं खाऊ घालून खाली उतरतोय. ओके, मला हे विचारायचं की तुम्ही आता तुमचं एवढं लहान चिमुकलेला तुम्ही वरती गडावर घेऊन आलात, तर यामागचा उद्देश काय, म्हणजे तुम्ही या सगळ्या आपल्या महाराष्ट्राला काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीचे सामोरे जाता आणि कसं पाहता त्या गोष्टीकडे? काय ना की मी पूर्वीपासून भरपूर गड किल्ले फिरत होतो, परंतु बाळ खूप लहान असल्यामुळे याच्यापूर्वी थोडंसं मधामध्ये खंड पडला, परंतु आता नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आणि ती पण बाळासोबत. बरं. आता तो बाहेरचं काहीतरी खाऊ शकतो आणि त्यालाही एक सवय लागली पाहिजे की आपल्या जे महाराष्ट्राचा ठेवा आहे गड किल्ल्यांचा तो त्यांनी बघावा, जपावा. त्याच्यामुळे मी माझ्या बाळाला घेऊन आलो. क्या बात आहे, क्या बात, अगदी सुंदर. आणि मला हे विचारायचं आहे की तुम्हाला एक गंमत म्हणून की या चिमुकल्याने तुमच्या दोघांपैकी कोणाला जास्त त्रास दिला वरती चढताना? खरं तर त्यांनी त्रास त्याच्या काकांना दिला जे माझ्या. ओके ओके, हाय करा. ओके ओके. आणि वहिनी, मला तुम्हाला विचारायचं आहे की
तुमचा हा चिमुकला ह्या वयामध्ये अगदी हरिहर गडावरती म्हणजे जवळपास 4000 फूट उंचीवरती येतोय. तुम्ही कसं एक आई म्हणून एक कसं तुम्ही पाहता की या गोष्टीकडे की बाबा माझा मुलगा एवढ्या वर आलाय आणि तुम्हाला कितपत आनंद झालाय, काय वाटतंय तुम्हाला या गोष्टीबद्दल? मला तर एवढंच वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांसारखं काहीतरी काम याने करावं भविष्यात. बरं, अजून काय म्हणता? अजून काय? ओके ओके. आणि सर मला तुम्हाला एक फायनली विचारायचं आहे की हा गड तुम्ही का चॉईस केला की बाबा आपली शिवजयंती 2024 या गडावरती तुम्ही सगळे मित्रपरिवार तुमचा बँक स्टाफ पूर्ण इथे का यावं, तुम्हाला वेगळा गड का असं वाटलं नाही की तिथपर्यंत? काय होतं मग मी रायगड, शिवनेरी किंवा हरिश्चंद्रगड हे झालेले होते. माझी इच्छा होती की नाशिक साईडला काहीतरी करायचंय. त्यामुळे ह्या गडाची निवड केली. ओके. आणि तुमचं गाव कुठलं म्हणला तुम्ही? खामगाव, जिल्हा बुलढाणा. ओके ओके. म्हणजे जवळपास तुम्ही बऱ्याच लांबून आलाय. आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मी वर्किंग करतोय. हा सर्व माझे कलिग आहेत. ओके ओके ओके. मला खरंच आनंद झाला कारण की तुम्ही तुमच्या चिमुकल्याला घेऊन आला, कारण की आपली ही पुढची पिढी ही घडली पाहिजे. आणि तुम्ही आई वडिलांना तुमच्या दोघांना हॅट्सअप आहे आमच्या टीमकडून. आम्ही मुंबईचे आहोत पण खरं तर हे सगळ्यांनी ह्या गोष्टी अशा जाणून घेतल्या पाहिजे की बाबा आपण इथपर्यंत येतोय तर आपण स्वतः वैयक्तिक न येता आपल्या फॅमिलीला घेऊन यावं, कारण की हीच खरी गंमत आहे. कारण की यापुढे आपल्याला हे गडकिल्ले टिकवायचे आहेत. तर मला फक्त तुमच्यासोबत डिस्कस करताना मला एकच सांगायचं आहे की आपलं हे गडकिल्ले वाचवा, टिकवा, तरच पुढचं भविष्य आहे. कुठे कुठे या ठिकाणी तुम्ही कचरा वगैरे करू नका. या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. जर कोणी तुम्हाला असं आढळत असेल तर बिंदास त्यांना ओरडा, कारण की राजे महाराजांनी इथे बरंच काही केलंय. तर आपणही ती गोष्ट अंमलात आणूया असं मला वाटतं. आणि बाकी काय, कारण की आणखीन काय बोलू शकत नाही, कारण की तुम्ही इथपर्यंत आला हीच मोठी गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या टीमकडून जय शिवराय. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की अरे जय भवानी. थँक्यू सर. हां बोला सर. आमची एक प्रामाणिक इच्छा आहे का जसं आम्ही ठरवलेलं आहे का छत्रपतींचे सगळे गड बघून यायचे आणि काहीतरी त्यांच्याकडून शिकायचं, तसं बाकीच्या सगळ्या लोकांनी ते प्रयत्न करावेत. आणि जेणेकरून आपली नाही, मला ऍक्च्युली मला माफ करा, मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही, पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता म्हणताय की सगळे गड सर केले पाहिजे, बरोबर? हा नेमका संदेश तुम्ही कोणाला देणार येणाऱ्या पिढीला? म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय भवानी. जय शिवाजी. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली मित्रांनो. मधलं फुटेज तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की माकडाने बराच त्रास द्यायला सुरुवात केली होती. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत मुख्य दरवाजाजवळ. आणि फायनली मित्रांनो हरिहरगडाच्या टोकावर या 5 मावळ्यांनी झेंडा भगवा आपला फडकवलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हरिहरा किल्ला जवळपास 3676 फूट उंच आहे आणि हा किल्ला आपल्या नाशिक या ठिकाणी वसलेला आहे. आणि मित्रांनो, या किल्ल्याला तुम्हाला जायला हर्षवाडी आणि निरगुडपाडा हे 2 गावं लागतात. तिथून तुम्हाला वाट आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अतिशय थाटामध्ये उभा असलेला आपला हा हरिहरगड सगळ्यांचं लक्ष नक्कीच वेधून घेतो. आणि मित्रांनो, हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे चढायला कातळ पायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. मित्रांनो, हा हरिहरगड सगळ्यांना चित्तथरारक अनुभव नक्कीच देतो. आणि मित्रांनो, या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी
त्र्यंबक गडासोबत हा किल्ला सुद्धा जिंकलेला आहे। अतिशय सुंदर आणि हा चित्तधरक अनुभव तुम्ही नक्की अनुभवा। नाशिक या ठिकाणी वसलेल्या या हरिहर गडाला नक्की भेट द्या मित्रांनो, ट्रेकिंग संदर्भातला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की असेच वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। मित्रांनो, बघत राहा संकुड यूट्यूब चॅनल। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।